बोरामणी येथील शेतीच्या वादातून आणि पैशांच्या व्यवहारातून झालेल्या तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याची पत्नी राणी शंकर मस्के वय 45, मुलगी दीक्षा शंकर मस्के वय 22 आणि मुलगा नागेश उर्फ धीरज शंकर मस्के वय 20 यांना सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणात बोरामणी येथील गायत्री मस्के यांची मुलगी प्रियंका आणि मुलगा शिवराज यांची तलवारीने गंभीर जखमी करून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे। या तिहेरी हत्याकांडात मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याच्यासह राणी, दीक्षा, धीरज तसेच सूरज माधव मोरे आणि सचिन शिवाजी वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गायत्री यांचे पती सुधाकर मस्के यांचे सुमारे 5 वर्षापूर्वी निधन झाले होते। त्यानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून गायत्री आणि तिचा दीर शंकर मस्के यांच्यात वाद सुरू होता। तसेच जमीन विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी गायत्री यांनी शंकर यांना हात उसने दिलेले 25 लाख रुपये परत मागितल्यानेही दोघांमध्ये वाद असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या पैशावरून शंकर यांनी गायत्री यांना धमकी दिल्याचाही आरोप आहे। बोरामणी तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर मस्के याची पत्नी राणी मस्के, त्यांची मुलगी दीक्षा मस्के व मुलगा धीरज मस्के या तिघांचा जामीन अर्ज दाखल केलेला होता। त्यावर सुनावणी होती। या तिघांविरुद्ध व इतर 2 सूरज मोरे व सचिन वाघमारे या 5 जणांविरुद्ध त्यांनी गुन्हा करताना शंकर मस्क्यास मदत केली अशी फिर्याद दिलीप चांदोरे या फिर्यादीने दाखल केलेली होती। पोलिसांनी तपास करताना साक्षीदारांचे जबाब नोंदवले। त्या जबाबामध्ये सुद्धा या सर्वांनी मुख्य आरोपीला गुन्हा करताना मदत केली असा आरोप केलेला होता। परंतु दोषारोपपत्र दाखल करताना पोलिसांनी मुख्य आरोपीला पळून जाण्यास मदत केली असा या बाकी 5 जणांविरुद्ध आरोप केलेला होता। त्यामुळे ही विसंगती तसेच या प्रकरणातील तपास आता पूर्ण झालेला आहे। या युक्तिवादाप्रमाणे न्यायालयाने या तिघांचा जामीन मंजूर केलेला आहे। सूरज मोरे व सचिन वाघमारे या दोघांचा जामीन यापूर्वीच मंजूर केलेला होता। घटना ज्यावेळी घडली त्यावेळी सूरज मोरे हा उमरगा येथील तालमाड या त्याच्या गावी होता व सचिन वाघमारे हा बिदर येथील त्याच्या हॉटेलमध्ये होता आणि ते दोघेही तिथे असल्याचे सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे आम्ही रेकॉर्डर अभिलेखावर दाखल केलेले होते आणि ते घटनेच्या वेळी तिथे नव्हते असा युक्तिवाद होता। त्याचप्रमाणे ही घटना घडत असताना शेजारी राहणाऱ्या एका ऐश्वर्या मस्के या विटनेसचा एक जबाब रेकॉर्ड करण्यात आला होता। त्यांच्या जबाबातून सुद्धा या 5ही जणांची इन्व्हॉल्वमेंट त्या घटनेमध्ये नाही असं दिसून येत होतं। सरकार पक्षाने जे काही साक्षीदार, तपास अधिकाऱ्याने जे काही साक्षीदार या प्रकरणात नोंदवलेले आहेत त्या साक्षीदारांच्या जबाबातून घटना घडताना धीरज मस्के हा हॉटेलमध्ये झोपलेला होता। दीक्षा मस्के शेजारच्याच घरामध्ये त्याच्या बहिणीसोबत अभ्यास करत बसलेली होती। जेव्हा त्यांना आवाज आला तेव्हा त्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला व फोन करून धीरज मस्केला बोलावून घेतलं। त्यावेळी मुख्य आरोपी शंकर मस्के याने त्याला तिथून निघून जाण्यास सांगितलं। अशा पद्धतीचा एक पुरावा रेकॉर्डर आलेला आहे। त्यामुळं या सगळ्यांचा त्या घटनेमध्ये प्रत्यक्ष सहभाग नव्हता असं स्वप्नदर्शन दिसून येत होतं। एकूण किती आरोपी होते? किती आरोपी एकूण 6 आरोपी होते। त्यापैकी मुख्य आरोपी शंकर मस्के, त्याची पत्नी राणी मस्के, मुलगी दीक्षा मस्के, मुलगा धीरज मस्के व त्यांचे रिलेटिव्ह सूरज मोरे व सचिन वाघमारे असे एकूण 6 आरोपी यामध्ये होते। त्यापैकी 5 आरोपींचा जामीन आता मंजूर झालेला आहे। त्यापैकी 2 यापूर्वीच बाहेर आलेले आहेत। आता फक्त शंकर मस्के हा सध्या कारागृहात आहे।